सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। जय हिंद, जय भारत माता, जय महाराष्ट्र। ज्या भूमीच्या शौर्याचा इतिहास आहे, संतांच्या आणि वीरांच्या त्यागाचा ध्यास आहे, येथे मातीचा प्रत्येक कण अनकण शूरवीरांच्या रक्ताने न्हाला आहे। माझी भारत भूमी ही केवळ भूभाग नसून विविध भाषा, संस्कृती, धर्म आणि परंपरांना बांधणारा एक जिवंत इतिहास आहे। प्राचीन काळापासून जगाला अनेक महान संत, देवी देवता, महापुरुष, वीर ज्ञानी ऋषी, ज्ञानपीठ, योग आणि अहिंसेचा संदेश देणारी ही भारत भूमी आहे। ज्या भूमीवर जन्मलो आम्ही ती भूमी आम्हा स्वर्गासम आहे। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी अशी तिची सेवा आणि संरक्षण हेच आमचे अंतिम ध्येय आहे। ही भारत भूमी आपली माता आहे। विविधतेत एकता जपणारी, संतांची ज्ञानवाणी आणि वीरांचा पराक्रम जपणारी ही महान भूमी जगाला नेहमीच शांती आणि प्रगतीचा मार्ग दाखवित आली आहे। अशा या पवित्र भूमीत माझा जन्म झाला आणि आपल्या या शहराचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते। अशा या पावन भूमीला, भारत मातेला माझा कोटी कोटी प्रणाम। आदरणीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व कर्मचारी वृंद, माझ्या लाडक्या माता भगिनी, देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थीगण, ज्येष्ठ नागरिक आणि देशप्रेमी नगरवासियांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। आजच्या या ऐतिहासिक आणि पावन प्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्याचे रक्षक पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतिज्योती जगद्गुरु महात्मा बसवेश्वर, आपल्या शाहिरीने आणि साहित्याने जागवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर दामोदर सावरकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, तसेच ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना आणि सीमेवरील वीर जवानांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या महान भूमीचा आणि तिच्या गौरवशाली इतिहासाचा मला सार्थ अभिमान वाटतो। या महापुरुषांच्या स्वप्नातील सुंदर, सुरक्षित आणि प्रगत शहर घडवणे हीच त्यांच्या विचारांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल। माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, कोणतेही शहर एका दिवसात बदलत नाही आणि कोणताही विकास हा एकटा प्रशासनाकडून पूर्ण होऊ शकत नाही। जेव्हा प्रत्येक नागरिक शहराला स्वतःचे घर मानेल, कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडी टाकेल, पर्यावरणासाठी झाडे लावेल आणि पाण्याचा योग्य वापर करेल, तेव्हाच आपण आपले शहर राज्यात एक आदर्श शहर बनेल। एक नगराध्यक्ष म्हणून मी आपणास विश्वास देऊ इच्छिते की हे शहर केवळ माती आणि सिमेंटच्या इमारतीचे नाही, तर हे शहर आपल्या सर्वांच्या स्वप्नाचे घर आहे। शहरांचा विकास हा जनतेचा खरा विकास आहे। आपले शहर एक कुटुंब आहे, त्यात एकमेकाचे पाय खेचणे, उणे काढणे, विकासाच्या कामात अडथळे आणणे, एकमेकांना समजून न घेता एकमेकाबद्दल तिरस्काराची भावना ठेवली तर आपण कसं बरं शहर सुधारू शकू। स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ते प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। माझ्या प्रिय नगरवासियांनो, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याला स्वातंत्र्यासोबत मिळालेल्या जबाबदाऱ्यांचाही विचार करणे गरजेचे आहे। या क्षणाला मी तुम्हाला पूर्णपणे आश्वस्त करते की शहरात कचरा व्यवस्थापन करणे, नाल्या साफ करणे, घंटा गाड्याची सोय करणे, रस्ते झाडणे ही आपल्या नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी आमचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत असतात। मात्र बंधू भगिनींनो, पण एका हाताने टाळी वाजू शकत नाही। नगरपालिका कितीही तत्पर असली तरीही जोपर्यंत प्रत्येक नागरिक यात सहभाग घेत नाही तोपर्यंत आपले शहर पूर्णपणे स्वच्छ होऊ शकत नाही।
जेव्हा आपण रस्त्यावर कचरा फेकणे बंद करू, ओला कचरा सुका कचरा वेगळा करून घंटागाडी टाकू, प्लास्टिकचा वापर बंद करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या शहराचा कायापालट होईल. आपण आपले स्वतःचे घर जसे स्वच्छ ठेवतो तसाच विचार आपल्या शहराबद्दलही केला पाहिजे. माझे घर स्वच्छ तर माझे शहर स्वच्छ, ही भावना जेव्हा प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल तेव्हाच आपले शहर राज्यात अव्वल क्रमांकावर येईल. आपण नेहमी म्हणतो की शहरात खूप कचरा झाला आहे, नगरपालिका काय करते? पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, हा कचरा रस्त्यावर येतो कुठून? कचरा नगरपालिका निर्माण करत नाही, तो आपल्या रोजच्या वापरातून निर्माण होतो. त्यामुळे कचरा रोखण्याची आणि योग्य जागी टाकण्याची पहिली पायरी ही आपल्या स्वतःच्या घरातून सुरू होते. नगरपालिका घंटागाडी पाठवू शकते, पण तो कचरा रस्त्यावर फेकायचा की घंटागाडीत टाकायचा हा निर्णय केवळ आणि केवळ तुमचा असतो. जेव्हा शहराबाहेरील लोक आपल्या शहराला सुंदर शहर म्हणतील तेव्हा तो अभिमान केवळ नगराध्यक्षा किंवा नगरपालिकेचा नसेल, तर तो तुमच्या माझ्या प्रत्येक नगरवासियांचा असेल. एक नगराध्यक्षा म्हणून मी आपणा सर्वांना आश्वस्त करते की माझ्याकडून जेवढे म्हणून विकासाची कामे होतील ती सर्व करण्याचा मी प्रयत्न करीन. फक्त आपण सर्वांनी धीर धरावा, कारण कामे पूर्ण शहरात एकदाच करणे शक्य नसते. कुठल्या भागात खूप त्रासदायक परिस्थिती असेल, अनेकांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागत असेल, ही परिस्थिती बदलेल, पण ती टप्प्याटप्प्याने सुधारावी लागेल. तुम्हाला ही थोडी माझी साथ द्यावी लागेल, तरच आपले शहर सुधारण्यास मला मदत होईल. चला तर मग केवळ एक दिवसाचे देशप्रेम न दाखवता रोजच्या आयुष्यात नियमाचे पालन करून, स्वच्छता राखून आणि एकमेकांना मदत करून जबाबदार नागरिक बनूया. शेवटी स्वातंत्र्य दिन साजरा करताना सीमेवरील उन्हातान्हात बर्फात तेल घालून पहारा देणाऱ्या जवानांना आणि शहराच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांना माझा मनपूर्वक प्रणाम. परत एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत माता, जय महाराष्ट्र. सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJ TV न्यूज़ लाइव.